नमस्कार मित्रो, आपण बघतोय महारवतनाच्या जमिनीची सिरीज। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कुठल्या जमिनी महारवतनाच्या असतात, इनाम वर्ग 6ब म्हणजे काय, रिग्रांट म्हणजे काय हे बघितलं। आज बघणार आहोत की वतन अबॉलिशन ऍक्टच्या सेक्शन 5 चं कंप्लायन्सेस म्हणजे काय आणि ते नाही केलं तर काय परिणाम होतो बघूया। बघा, महारवतनाच्या जमिनी ज्या आहे ह्या नेहमी भोगवटादार वर्ग 2 या प्रवर्गातील जमीन असतात। भोगवटादार वर्ग 2 म्हणजे काय, नियंत्रित सत्ता प्रकार। आता नियंत्रित सत्ता प्रकार म्हणजे काय, 7/12 तुमचं नाव आहे, मालक तुम्ही आहात, पण तुमच्या सत्तेवर तुमची जी सत्ता आहे या सत्तेला शासन नियंत्रित करतं असं त्याचा अर्थ आहे। मग हे नियंत्रण आपण कमी कसं करायचं, रिमूव्ह कसं करायचं, कलेक्टरकडे अर्ज देऊन तुम्ही नजराणा जर भरला तर या जमिनीचा भोगवटादार वर्ग 2 रिमूव्ह करून कन्वर्ट करून भोगवटादार वर्ग 1 करता येतो। म्हणजे नियंत्रित सत्ता प्रकारातील भोगवटादार बदलण्याची ही पद्धत आहे। पण महारवतनाच्या जमिनीला फक्त हे भोगवटादार वर्ग 2 एवढा एकच अट लागू नाहीये, याला अजून एक अट लागू आहे, ती म्हणजे वतन अबॉलिशन ऍक्ट मधील कलम 5 मधील उपकलम 3 लागू आहे। उपकलम 3 काय म्हणतं, ते कंप्लायन्सेस सांगतं। काय कंप्लायन्सेस सांगतं, महारवतनाची जमीन जेव्हा केव्हा तुम्हाला ट्रान्सफर करायची आहे तेव्हा या कलम 5 ची कंप्लायन्सेस करा। हे कंप्लायन्सेस काय सांगतं, नंबर 1, महारवतनाची जमीन विकायची असेल तर पहिली गोष्ट, जो लगतचा किंवा जवळचा महार आहे त्याला फर्स्ट ऑफर द्यायची। का, कारण महाराची जमीन विकत घेण्याचा पहिला हक्क दुसऱ्या एका महाराचा, असा कायदा आहे। त्याच्यामुळे पहिली ऑफर काय करायची, लगतच्या किंवा जवळच्या महाराला ऑफर द्यायची घे म्हणून। तो जर घेत नसेल तर मग कंप्लायन्स नंबर 2, दवंडी पिटायची। दवंडी पिटल्यानंतर कोणी महार तयार होत नसेल तर तिसरे कंप्लायन्स आहे, पेपरात जाहिरात द्यायची आणि सगळ्या महारांना आवाहन करायचं की महारवतनाची जमीन विकल्या जात आहे तर तुम्ही येऊन घेऊ शकता। हे 3 कंप्लायन्सेस केले तरी कोणीच आलं नाही, मग काय, हे जे काही कंप्लायन्सेस केलात त्याचे डॉक्युमेंटेशन व्यवस्थित करायचं आणि हे कागद घेऊन कलेक्टरकडे अर्ज टाकायचा। कलेक्टर तलाठ्याकडे ती फाईल पाठवतं, व्हेरीफाय करून घेतं आणि तलाठ्याचा अहवाल जातो कलेक्टरकडे। सगळं झालंय, कंप्लायन्सेस पूर्ण झाले असं अहवाल गेल्यावर कलेक्टर तुम्हाला परवानगी देतो। परवानगी देताना अटी शर्ती घालतो। अटी शर्ती म्हणजे जे काही शासनाची देणे असतील, नजराणा असेल, अजून काही असेल ते सगळं पूर्ण करूनच मग तुमची जमीन विकता येईल अशी अटी शर्ती घालून तुम्हाला आदेश देतो। या आदेशाची कॉपी आणि हे कंप्लायन्सेसचे सगळे डॉक्युमेंट जर जोडले, खरेदी खताला जोडले तर मात्र आता महारवतनाची जमीन विकल्या जाऊ शकते, ट्रान्सफर होऊ शकते। पण कधी हे सगळे कंप्लायन्सेसचे कागदपत्र खरेदी खताला जोडले असतील तर। आता येतो मूळ विषयावर। मूळ विषय काय आहे, गाव तिथे महार आहेत आणि महार तिथे महारवतनाच्या जमिनी होत्या। आज जाऊन चेक केलं तर काय दिसतं, गाव तिथे महार दिसेल पण महाराच्या वतनाची जमीन नाही दिसत। ह्या कुठे गेल्या, या जमिनी कोणीतरी गावातल्याच माणसाने विकत घेतल्या। मग हे जे काही खरेदी दस्त झाले त्याची तुम्ही कॉपी काढू शकता। कुठून काढू शकता, तुमच्या भागातील दुय्यम निबंधक जो असतो त्याच्याकडून कॉपी काढू शकता। खरेदी खताची कॉपी काढा आणि चेक करा, तुमचे आजोबा वडील ज्यांनी कोणी महारवतनाची जमीन विकली त्या खरेदी खतात आत्ता मी सांगितलेले कंप्लायन्सेसचे डॉक्युमेंट जर असतील तर केस सोडून द्या, ती जमीन तुम्हाला नाही मिळणार। पण त्या खरेदी खताला आता जे मी सांगितले ते डॉक्युमेंट नसतील, म्हणजे कोणते, सेक्शन 5 च्या कंप्लायन्सेसचे डॉक्युमेंट नसतील तर मात्र ही जमीन हमखास तुम्हाला रिस्टोर होऊन मिळेल। त्यामुळे जर एखादं खरेदी खत सेक्शन 5 च्या कंप्लायन्सेसच्या शिवाय एखाद्याच्या लाभात महारवतनाची जमीन लिहून दिली असेल तर त्या खरेदी खताला चॅलेंज करता येतं आणि ती जमीन महाराचे आजचे जे वारस आहेत त्यांना ती जमीन परत मिळते किंवा ती परत घेता येऊ शकते। अशा प्रकारची कायदेशीर तरतूद आहे आणि या तरतुदीमधील सगळ्यात मोठा ब्रह्मास्त्र म्हणजे वतन अबॉलिशन ऍक्ट मधील कलम 5 उपकलम 3 ज्याच्यामध्ये हे कंप्लायन्सेस आहेत। तर मित्रो, ही आहे महारवतनाच्या जमिनीच्या अनुषंगाने विक्री करायची असेल तर ज्या काही अटी शर्ती आहेत त्या अनुषंगाने ही कायदेशीर तरतूद आणि हे कंप्लायन्सेस। आता 2 सूचना, थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही। खूप महत्त्वाचं काम असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर केसचे डिटेल्स लिहून पाठवा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही सल्ला देऊ। आणि दुसरा, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे। बाय।